नमस्ते, मी योग शिक्षक निलेश शिंगणे आज आपणासमोर या ठिकाणी सादर करत आहे व्हेजिटेबल सूप। यासाठी लागणारी सामग्री काय काय आहे ते आपण यावेळेला एकदा बघून घेऊया। यासाठी आपण एक टमाटर घेतलं, एक आलू कापून घेतला, फुलगोबी, वाटाण्याच्या शेंगा, एक गाजर, थोडेसे शेंगदाणे, कोथिंबीर, मूग अंकुरित, मिरची, कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट। या भांड्यामध्ये मातीचं भांडं आहे। मातीच्या भांड्यात बनवलेलं अतिशय पौष्टिक व सर्वात सुंदर व रुचकर असतं। सर्वात प्रथम आपण याच्यामध्ये अद्रक लसूण याची पेस्ट घालूया। लसूणची पेस्ट आपण याच्यामध्ये टाकलेली आहे। थोडीशी 1 ते 2 मिनिटापर्यंत याला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। त्यानंतर याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकूयात। हिरव्या मिरच्यानंतर आपण यामध्ये चिरलेला कांदा टाकणार आहोत। यालाही गुलाबी होईपर्यंत या ठिकाणी आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। यानंतर थोडीशी आपण यामध्ये हळद टाकणार आहोत। हळद टाकल्यानंतर शेंगदाणे, त्यानंतर आपण याच्यामध्ये ज्याला जास्त वेळ शिजायला लागणार आहे असे गाजर, गोबी आणि आलू हे आपण सुरुवातीला टाकूयात। गाजर, गोबी आणि आलू आपण यांना यामध्ये टाकलेलं आहे। थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि एक 5 मिनिटं याला गॅसवरती शिजू द्यायचं आहे। 5 मिनिट आपण आलू, गोबी आणि गाजर हे शिजवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण वाटाण्याच्या शेंगा टाकणार आहोत, वाटाण्याचे दाणे टाकणार आहोत। त्यानंतर अंकुरित मूग आणि सर्वात शेवटी टोमॅटो, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो हा सगळ्यात शेवटी टाकायचा, कारण याला शिजायला खूप कमी वेळ लागतो। यामध्ये सर्वात शेवटी आपण टोमॅटो टाकणार आहोत। हे टोमॅटो आपण या ठिकाणी टाकलेले आहेत। त्यानंतर चवीसाठी आपण थोडंसं सैंधव मीठ यामध्ये वापरायचं आहे। काळं मीठ किंवा सैंधव मीठ दोन्हीपैकी एक वापरू शकता, पांढरं मीठ वापरू नका। त्यानंतर याला परत 5 मिनिटासाठी होऊ द्यायचं आहे। थोडंसं अर्धा ग्लास पाणी यामध्ये आपण टाकूयात। परत अर्धा ते 1 ग्लास आपल्या सामग्रीनुसार आपल्याला किती पाण्याची आवश्यकता आहे हे बघून यामध्ये आपण पाणी घालायचं आहे। आणि सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण यामध्ये टाकूयात। शेवटी याच्यावर झाकण ठेवून परत याला 5 मिनिटापर्यंत गॅसवरती शिजू द्यायचं आणि त्यानंतर आपला व्हेजिटेबल सूप हा तयार होईल। अपेक्षा करतो आपणाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल। सर्वांनी या व्हेजिटेबल सूपचा आपल्या हिवाळ्यामध्ये मुख्य आहार म्हणून याचा वापर करावा आणि आपलं आरोग्य मिळवावं हीच विनंती। धन्यवाद।